श्री गणेशाय नमः. श्री उपासनी साई वाक्चुता भाग पहिला अध्याय क्रमांक 3. शके 1845 मिती मार्गशीर्ष शुद्ध 7 शुक्रवार तारीख 14 डिसेंबर सन 1923. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. आता तृतीय अध्याय प्रारंभ. स्त्रियांच्या द्वारे खरा परमार्थ. व्यवहारी लोकांकरता स्त्रियांच्या द्वारे खरा परमार्थ साधण्याचे मुख्य मार्ग आहेत ते ऐकून ठेवा. व्यवहारी लोकांकरता आणखी प्रकार असा आहे की लग्न करून स्त्री प्रकृतीच्या योगे वियोगाभ्यास केला जातो. तो असा की व्यवहारी मनुष्य अनेक वासनांच्या योगे नाना तऱ्हाचे कर्म करून आत्म्याचे अशुद्धपण व जीवाचे जीवपण कर्म प्रारब्धाने वाढवतेच राहतो. त्या कर्म प्रारब्धाच्या वियोगाचा अभ्यास म्हणजे कर्मक्षय स्त्री प्रकृतीच्या योगी होतो. कारण स्त्री प्रकृतीने स्वतंत्रपणे जगापैकी दुनियेतील वाटेल ते व्यवहार करून कर्म प्रारब्ध वाढवीत बसावे असे स्वभावतःच ईश्वरी संकेताने स्त्री जातीमध्ये गुण ठेवलेले नाहीत व ते असूही नाहीत. त्यांच्या ठिकाणी स्वभावतः स्वातंत्र्य नसून सदाचार संपन्न अशा पतीच्या परतंत्राने असावे. म्हणजे तशा पतीच्या मनाविरुद्ध आपल्या मनाने कोणत्याही प्रकारचे तिचे वर्तन नसावे असा जो धर्म कायदा आहे. याचे कारण तरी हेच की पुरुषाने क्रियाकर्तृत्व व्यवहार करावा व स्त्री जातीने क्रियाकर्तृत्व रहित असावे. केवळ पतिसेवा व उभय त्यांचे शरीररक्षणापुरतेच गृहकृत्य स्त्री धर्माला अनुसरून करावे. शरीररक्षणापुरतेच गृहकृत्याच्या योग्य प्रारब्ध बनत नाही व इतर व्यवहार करण्याचा स्त्री जातीचा स्वभावताच धर्म नसल्यामुळे स्त्री जाती ही नेहमी कर्म प्रारब्ध रहित असते व तसेच तिने असावी व पुरुषाने तिला कर्मरहितच ठेवावे. असे असले म्हणजे त्या स्त्रियांकडून आपल्या पतीच्या ठिकाणचे कर्मदोष हरण केले जातात. म्हणजे त्या स्त्रीच्या योगेच त्या पतीच्या कर्म प्रारब्धाचा क्षय झाला व पुरुषाप्रमाणे स्त्रीला स्वभावतःच ईश्वरी संकेताने क्रियाकर्तृत्व व्यवहार नसल्याने पतीचा कर्मदोष तिला बाधक होत नाही. कारण पतीचे कर्मदोष हरण करण्याकरता स्त्रीचा उपयोग असतो. पती प्रारब्धरहित झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी देवपण येते. स्त्रियांना अखंड सौभाग्याची जरुरी असते. अखंड सौभाग्य हे पतीच्या अमरपणावर अवलंबून असते व पतीला देवपण आल्याशिवाय अमरपण शक्य नसते व पती कर्म प्रारब्धरहित झाल्याशिवाय त्याच्या ठिकाणी देवपण येणे शक्य नसते. म्हणूनच स्त्रियांना स्वतःच्या अखंड सौभाग्यासाठी पतीला कर्म प्रारब्धरहित करावे लागते व त्याकरता स्त्रियांनी प्रारब्ध बनविणाऱ्या अशा क्रियाकर्तृत्व व्यवहारापासून नेहमी अलग असावे लागते. म्हणजे स्त्रियांच्या ठिकाणी प्रारब्ध बनत नाही. अहो, ईश्वरी संकेताने स्वातंत्र्याभिमानाने कोणत्याही क्रियाकर्तृत्व व्यवहार करण्याचा स्वभावतःच स्त्रियांचा धर्म नसल्यामुळे त्यांना प्रारब्ध नाही. कारण स्वातंत्र्याभिमानाने कर्म केल्याशिवाय प्रारब्ध बनत नाही. स्त्रियांच्या ठिकाणी प्रारब्ध न बनणे म्हणजे स्त्रियांच्या ठिकाणी स्वभावतःच उत्पन्न होत असलेली दैविक शक्ती, त्यामुळे तिला कोणाचेही प्रारब्ध बाधक न होता पती व तिचे वाडवडील यांच्या प्रारब्धाचा आपोआप क्षय होऊन त्यांच्या ठिकाणीही दैविक शक्ती येते हा सिद्धांत आहे. याकरता पुरुषांनी स्त्रियांच्या ठिकाणी असलेले स्वाभाविक सात्विक गुण कायम राखले जातील अशा रीतीच्या वळणात त्यांना ठेवून प्रारब्ध बनवणाऱ्या कोणत्याही कर्म व्यवहारापासून त्यांना अलग ठेवले पाहिजे. स्त्रियांनी पतिसेवा करायची म्हणजे काय? सेवन म्हणजे खाऊन टाकणे. पतिसेवा म्हणजे पतीचे कर्मदोष सेवन करणे. म्हणजे पतीचे कर्म प्रारब्ध खाऊन टाकणे. म्हणजे पतीच्या ठिकाणचे दोष नाहीसे करून टाकणे. स्त्री जाती ही पतीचे कर्मदोष घेण्यासाठीच असल्या कारणाने ते दोष तिला बाधक होत नाहीत. जसे गंगा ही लोकांचे पाप हरण करण्याकरताच आहे तर त्या गंगेला ते पाप बाधक होत नाही. ती गंगा शुद्धच्या शुद्धच असते. तसेच कर्म प्रारब्धरहित अशा स्त्री जातींच्या योगे पुरुषांच्या प्रारब्धाचा अनायासेच नाश होतो. म्हणून स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे बाधक होत नाही. त्या नेहमी प्रारब्धरहित म्हणून गंगेप्रमाणे निर्मळच्या निर्मळ असतात. अशा स्त्रियांच्या दर्शनाने जगही पावन होते. अशा स्त्रिया ज्यांच्या असतील त्या स्त्रियांच्या योगे पुरुषांना अनेक कर्म प्रारब्धाचा वियोगाभ्यास होऊन प्रारब्धरहित अशा देवपणाला येता येते व त्या योगेच त्यांचे अमरपण व स्त्रियांचे अखंड सौभाग्य कायम होते. नुकसानीचे खरं कारण. या सर्व गोष्टी करता स्त्रियांनी स्त्री धर्माप्रमाणे कारण पुरुष लोकच आहे असे कोणी समजा विचारी स्त्री पुरुषांच्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. ऐहिक सुखाची लक्षणे. अहो, स्त्रियांची पूर्वीची
धर्मपद्धती मोडण्यास पुरुष लोक कारणीभूत असल्याने पुरुषांना व स्त्रियांना खऱ्या ईश्वरी सुखाची प्राप्ती तर दूर राहिली, परंतु जगातील ऐहिक सुख कसे असते त्याचीही खरी ओळख नाहीशी होत चालली. हल्ली ज्याला तुम्ही सुख म्हणता ते सुद्धा ऐहिक सुख नाही, ते लवकर पुढे दुःखाचे डोंगर उत्पन्न होण्याचे प्रथमचे चिन्ह आहे. अहो, अत्यंत दुःखाची जी पहिली अवस्था त्यालाच तुम्ही सुख म्हणत बसले. आम्ही म्हणतो ऐहिक सुख का होईना ते तरी भोगा, पण ते ऐहिक सुख कसे असते त्याची ओळखसुद्धा तुम्ही लोक काही वर्षांपासून विसरून गेलात. ते ऐहिक सुख कसे असते त्याची थोडक्यात खूण लक्षात घ्या. ऐहिक सुखाच्या प्राप्तीला विशेष मनाची किंवा शरीराची खटपट किंवा धडपड करावी लागत नाही. सहज थोड्या श्रमाने सुख वस्तूंचा लाभ होऊन थोडक्यात नेहमी मनाची समाधान वृत्ती असते. चिंता काळजी हा विषय नसतो. जीवाला मनाला तळमळ नसून शांतता असते. फालतू वासनेची वाढ नसते. पुष्कळ जरी असले तरी त्यायोगे दुःखाला कारणीभूत अभिमान सर्व ताठरपणा हे नसते व समाजात आपापसात मत्सर अधिक दुर्गुणांच्या योगे मनाची दुःख स्थिती नसते. शिवाय ऐहिक सुख भोगताना कोणीही आपल्या सुखाला व आपल्या सुखाच्या कारणीला अडथळा आणील की काय? कोणी आपल्या सुखाला रोखील की काय? कोणी 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 पाहिल की काय? अशा परावलंबनाची धास्ती नसते वगैरे वगैरे. ऐहिक सुख भोगताना ही लक्षणे असते. अशा रीतीचे हे ऐहिक सुखोपभोग ईश्वरी इच्छेने स्वाभाविक येत असल्यामुळे त्यापासून पुढे दुःखाची बाजू उत्पन्न होत नाहीत. अशाच रीतीच्या लक्षणाने युक्त ऐहिक सुख भोगण्याची व्यवस्था काही पिढ्यांपूर्वी होती आणि हल्ली तर कोणतेही ऐहिक सुख कोणीही भोगीत असता यापैकी कोणतीही लक्षणे नसतात. म्हणून हल्लीची सुखे ही पुढील दुःखाच्या आरंभाची चिन्हे समजावी. याकरता हल्लीच्या व कोणत्याही वेळेच्या दुःखस्थितीतून निघण्यास पूर्वीप्रमाणे सद्धर्म पद्धतीने स्त्री पुरुषांनी चालले पाहिजे. त्यात विशेष करून पूर्वीप्रमाणे सद्धर्मशील स्त्रिया व पुरुषांनी यांनी दुनियेतील ऐहिक सुखाचा लाभ तर मिळणारच, पण शेवटी त्या स्त्रियांच्या योगे पुरुषांचा प्रारब्धशाही होऊन ते पुरुष खऱ्या स्त्रीरूप म्हणजे आदिशक्तीरूप अवस्थेत जातील आणि स्त्रिया या परमपुरुष अवस्थेत जातील. असेच होत असते व असेच व्हायलाच पाहिजे. म्हणजे अखेर दोघांचाही अदलाबदल होऊन अमर अवस्थेत अखंड सुखाचे अधिकारी होत असतात. स्त्री धर्माला अनुसरून स्त्रियांच्या सद्धर्मशीलपणा व पुरुषांचा सद्धर्मशीलपणा व ऐहिक पारलौकिक सौख्य परंपरा वाढवण्यास व अखेर दोघांनी ईश्वर स्वरूप अवस्था येण्यास अत्यंत खात्रीचे आणि सोपे साधन आहे. म्हणूनच सद्धर्मानेच स्त्री पुरुषांनी वागाव्याचे पूर्वीपार शास्त्र सिद्धांताने ठरले गेले आहे व त्याप्रमाणे हल्लीसुद्धा ते स्त्री पुरुष वागतात. ते त्याप्रमाणे प्रत्यक्ष सुखानुभव घेतच आहेत व काळजीने कोणी शोधून करणार असतील तर त्याची खात्री केल्याशिवाय राहणार नाही. दुनियेतील खोट्या अधर्माने वागण्याची तुम्हाला सवय लागल्यामुळे दुनियेच्या अलीकडे पलीकडे काय व कसे आहे याची तुम्हाला लोकांना कल्पना येत नाही. म्हणून कोणी एखाद्याने कितीही खऱ्या सुखाची किंवा खऱ्या कल्याणाची व खऱ्या सद्धर्माची मांडली तरी ती खोटीच वाटते. जसे कावीळ झालेल्यास किंवा जंताची पुडी सेंटोनाईन घेतल्याने बाहेर चांगली स्वच्छ असूनही त्याला सगळे पिवळेच दिसते, तसेच तुमची उत्पत्ती खोट्यातच व वागणूक व्यवहारिक खोटीच, त्यामुळे खरे सांगितले तरी ते खोटेच वाटू लागते. दुनियेतील तुम्हा लोकांना खोटीच वाटत असते, म्हणून त्या खोट्याचे निरसन होऊन खरे वाटावे म्हणून तर ज्यांना ज्यांना खरे सापडले त्यांनी शेकडो हजारो ग्रंथ करून ठेवले, पण तुम्ही ते ग्रंथ पाहून त्याप्रमाणे विचार करता कुठे? तसेच खोटे निरसून खरे तुम्हा लोकांना हाती लागावे म्हणून तर सद्धर्म स्वधर्म आणि योजना केलेली आहे, पण तुम्ही वागता कुठे? सहज रीतीने तुम्हाला जर ते खरे वाटत असते तर कशाला एवढे तत्त्ववेत्यांनी मोठमोठे ग्रंथ करून ठेवले असते आणि स्वधर्माची मांडणी तरी कशाला झाली असते? तुम्हाला तुमच्या स्त्रियांना अलीकडच्या दुःख उत्पन्न करणाऱ्या दुःखशास्त्राचा अभ्यास होत असल्यामुळे स्वधर्माची आणि तशा ग्रंथाची ओळखसुद्धा राहिली नाही. यावरूनच तुम्ही बारीकरीती लक्षात घ्या की सर्वत्र ठिकाणी ऐहिक सुखाचा लाभ व अखेर नेहमी अमर राहून खरा परमेश्वरी अखंड सुखाचा लाभ मिळवणे असल्यास स्त्रियांनी पुरुषांनी आपापल्या रीतीप्रमाणे सद्धर्मानेच वागले पाहिजे व त्या सद्धर्माच्या योगे खरे कोणते खोटे कोणते याचा उलगडा होतो. म्हणून तुम्ही हल्ली मनसोक्त ज्याला जसे वाटेल त्याप्रमाणे वागण्याची जी बाजू धरली आहे ती तुम्ही हळूहळू कमी करणे हाच पहिला सद्धर्म आहे. ते तर तुम्ही केले पाहिजे. अहो, हल्ली तुम्ही ज्या रीतीने वागतात हा तुमचा धर्म कोणता?
असे जर कोणी विचारता झाला तर तुम्ही काय सांगाल? अहो, कोर्टात तुम्हाला कोणता धर्म म्हणून विचारतात, त्यावेळेस तुम्ही हिंदू धर्म कोठे आहे, त्यावेळी तुम्ही हिंदू धर्म म्हणून सांगतात. पण हल्ली जसे वागता, हा हिंदू धर्म कोठे आहे, तुमच्या वागणुकीची कोणत्याच धर्मात जमा होत नाही. हिंदू धर्माची जे काही लक्षणे आहेत त्याचा तुम्हाला एक अंशसुद्धा ठाऊक राहिला नाही. तर आम्ही हिंदू धर्माचेच असे तुम्ही कोर्टात शपथ घेऊन खोटेच बोलता की नाही? तर हल्ली जे वागतात याला तुम्ही कोणत्या धर्माचे नाव देता? कोणतेच तुम्हाला नाव देता येणार नाही. कोणत्या जातीवाल्यांचे धर्म हल्लीच्या शास्त्र राहिले नाही, म्हणून तुमच्या धर्माला नाव तरी कोणते द्यावे? अहो, गुणधर्मावरून नाव ठेवले जाते. सतधर्म म्हणजे सत या शब्दामध्ये नेहमीचे सुख उत्पन्न करण्याचा सुख आहे, म्हणून त्याला सद्धर्म नाव पडले. आता तुमच्या वागणुकीकडे जिकडे तिकडे दुःखाचीच उत्पत्ती होते, म्हणून हल्लीच्या तुमच्या वागणुकीला दुःखोत्पादक धर्म आणि दुःखी धर्म असे का नाही म्हणून का तुम्ही लोक नाव ठेवून घेत? आता कोर्टात विचारले की तुमचा धर्म कोणता, तर दुःखी धर्म असे सांगत जा. त्या दुःखी धर्माची लक्षणे काय असे कोणी विचारले तर वाटेल तसे वागावे आणि वाटेल त्याला कारणांनी किंवा विनाकारण उपद्रवी प्रजा उत्पन्न करावी, हेच त्या दुःखी धर्माचे लक्षण होत. काय म्हणावे तुम्हा लोकांना? सदोष्टीचा जर तुम्हाला विचार नाही, कोणालाही उपद्रव द्यावा हेच जर तुमचे ध्येय असेल, तर वाटेल तसे वागावे हेच तुमचे कर्तव्य आहे. आणि उपद्रवी पूर्वदर्शाल उत्पन्न करणे हीच जर तुमच्याजवळ विद्या असेल, तर अशांनी आपली दिशा चुकते की काय याची समजूत करून कोणासाठीच व दिशा सुधारून घेण्यासाठीच कोणाला इथे येणे असेल तर यावे. नाहीतर इतके तुम्ही शेकडो हजारो लोक येत राहता आणि मला तेवढी बडबड करायला लावता, हे मात्र बरे नाही. इथल्याप्रमाणे कोणाला वागणे नसेल तर त्याने इथे येत जाऊ नये. असे एकदा नाही, पुष्कळ वेळा मी सांगत आलेलो आहे. जे स्त्रिया किंवा पुरुष इथे येणारे असून सद्धर्माने पूर्णपणे वागणारे आहेत, त्यांच्या खऱ्या कल्याणाचा जिम्मा आमच्यावर आहे. हल्ली तर पूर्वीप्रमाणे स्त्रियांना पुरुषांकडून प्रारब्धक्षय करणाऱ्या अशा स्त्रीधर्माप्रमाणे सद्धर्माप्रमाणे वळण दिले जात नसून अनेक बऱ्या वाईट प्रारब्ध वाढवण्याचेच वळण स्त्रियांना देत असल्यामुळे व स्त्रियाही आपल्या स्त्रीधर्माला सोडून प्रारब्धरहित्व न राहिल्यामुळे ते पुरुषांचे प्रारब्ध भोगण्यासाठी त्या स्त्रियांना पुरुषांच्या जातीत येऊन भोगीत पडावे लागते. व काही पुरुषही स्त्रीलंपट असल्यामुळे स्त्रीजन्म येऊन पूर्वीच्या संस्काराप्रमाणे त्या स्त्रीजन्मातच पुन्हा प्रारब्ध वाढीत बसतात. एकमेव एकमेकांचे प्रारब्ध भोगण्याला एकमेकात दुःख वाढून उलटसुलट जन्म घेतात. याची खूण बुद्धिकर्मानुसारिणी या वाक्याप्रमाणे पूर्वकर्मसंस्काराला अनुसरून स्त्रिया पुरुषांप्रमाणे व्यावहारिक गोष्टी पुरुषांप्रमाणेच त्यांना चाळे करण्याची हौस येऊन तशा वागतात. दुसरी खूण असे पूर्वजन्मी असलेले पुरुष स्त्री जातीच्या जन्माला येऊन त्यांचे लग्न जरी झाले तरी ते पूर्वजन्माचे पुरुष या जन्माचे पुरुष अशा पुरुषाचे लग्न लागल्यामुळे त्या संसार सुख न मिळता स्त्री रूपाने आलेल्या पुरुषांची विधवा रूपाने पुरुषपण प्रकट होते. विधवा अवस्थेत पुरुषाप्रमाणे वाटेल तशा उठा ठेवी उद्योगधंदे करीत पूर्व प्रारब्ध भोगीत पुन्हा प्रारब्ध वाढीत राहतात. म्हणून पूर्वीपेक्षा अलीकडे विधवा समाज अधिक वाढला आहे. शिवाय अशा स्त्रीरूपी पुरुषांना गर्भधारणा योग्य गर्भाशय नसल्यामुळे पोरही होत नाही. तसेच पुरुषही स्त्रियांच्या रीतीने चाळे करतात. हा कशाचा परिणाम? तर पुरुष आपल्या धर्माने वागत नाही व स्त्रियांनाही आपल्या धर्माने वागवित नाही. त्यायोगे नवऱ्याला देवपण नाही आणि बायकांना अखंड सौभाग्य नाही. सारांश स्त्रियांनी स्त्री जातीप्रमाणे व पुरुषांनी पुरुष जातीप्रमाणे असावे, असे पूर्वीप्रमाणे जे शास्त्रवेत्त्यांनी ठरवले आहे ते तुम्ही मोडून टाकले. म्हणून तुम्ही वाटेल तसे स्त्रियांनी पुरुषांप्रमाणे वागावे, पुरुषांनी बायकांप्रमाणे चाळे करावे असा हल्ली येऊन बसला आहे. अशा या तुमच्या विरुद्धाचरणामुळे स्त्रियांच्या योगे खरा पारमार्थिक खऱ्या सुखाचा व ऐहिक सुखाचाही फायदा पुरुषांना होत नाही. तसेच स्त्रियांनाही आपल्या पतीला किंवा पित्याला अमरत्व येऊन त्या योगे अखंड सुखाचा व अखंड सौभाग्याचा फायदा तोही होत नाही. पूर्वी स्त्रियांच्या योगे पतीचा उद्धार होऊन त्याला देवपण येत असते, तसाच पुत्राच्या योगे बापाचा उद्धार करून त्याला देवपण येत असते. म्हणून स्त्रियांना पतीला देव म्हणावे व पुत्रांनी बापाला देव म्हणे असा शास्त्र सिद्धांत आहे. याकरता पतीने स्वतःचे
देवपण येण्यासाठी आपल्या मुलांच्या ठिकाणी इतर कोणते गुणधर्म नाही येऊ देतात. देवाचेच गुणधर्म त्याच्या ठिकाणी पूर्णपणे येतील अशी पहिल्यापासूनच व्यवस्था ठेवली पाहिजे. मग स्त्री किंवा पुत्राचे ठिकाणी देवपणाचे गुणधर्म पूर्ण आले म्हणजे त्यांच्या योगेच ती दळण देवपणाची अवस्था नवऱ्यात आणि बापात किंवा जे कोणी स्त्री पुरुषात ते देवपण गुण वाढविण्यास कारणीभूत होतील. त्यांच्यामध्ये येत आहे हा आहे नियम. पण स्त्रियांकडून पतीकडे देवपण कसे येते तर हे देवघेवी सारखे आहे. प्रथम सावकाराने एखाद्या कुळास रुपये देऊन पुढे काही दिवसांनी दाम दुप्पट त्याच्याकडून परत घेऊन किंवा रुपये मिळाल्यास त्याचे घरदार शेती वगैरे सर्व जप्त करून आपण श्रीमंत सावकार बनून जातो. यासारखे आहे. नवऱ्याचे ठिकाणी खरे देवपण येण्यासाठी त्या नवऱ्याने आपल्या स्त्रीस देवपणाचे गुणधर्म देऊन त्या गुणधर्माला अनुसरून तिच्याकडून पूर्णपणे आचार करावे. म्हणजे त्यांचा जाती स्वभावच आहे की देवपणाला योग्य अशा त्यांच्या ठिकाणी पुण्यराशी बनवावे. मन ती मरण्याचीच बायको असल्याकारणाने तिच्या ठिकाणी बनलेल्या पुण्यराशी आपाप त्या नवऱ्यामध्ये येऊन ते नवरे देवरूप होतात. मग पुढे ते दोघेही स्त्री पुरुष अजरामर मिळून जगाच्या कल्याणासाठी व जगाच्या उद्धारासाठी इच्छेला वाटेल तो काळापर्यंत जगात राहून गुप्तपणे जगाचे खरे कल्याण करीत राहतात. व त्या स्थूल देहातच दोघे परंपर एकमेकापासून खऱ्या ब्रह्मानंदाचा खऱ्या ब्रह्मसुखाचा अनुभव घेत असतात. अशांना योगी किंवा योगिनी म्हणतात. अशांच्या दर्शनाने शेकडो स्त्री पुरुष खास परमेश्वर पदाला जातात. मग असे पूर्ण बनलेले जे ते स्त्री पुरुष ते वाटेल तेव्हा आपल्या स्थूल देहाला सोडतात. त्यात कोणीही अगोदर किंवा पाठीमागून देव सोडला तरी त्यात कमी अधिकपणा त्यांना वाटत नसतो. स्त्रीचा देव अगोदर सुटला तरी त्या पुरुषाला स्त्री आपल्याला दिसते व तिच्या योगे आनंद भोगीत राहतो. व पुरुषांचे शरीर अगोदर गेले तरी गुप्तपणे दिसणाऱ्या आपल्या देवरूप झालेल्या पतीबरोबर ती व तिच्याबरोबर ते असे परस्पर दोघेही खऱ्या ब्रह्मानंदात निमग्न होतात. दोघांचे स्थूल देह सुटल्यावर दोघेही परस्पर एकरूप होऊन दोघे मिळून स्त्री रूपाने किंवा पुरुष रूपाने असतात. किंवा आदलाबदलीने स्त्री किंवा पुरुष स्त्री असे गुप्तपणे दोघेही असून जगाच्या कल्याणासाठी त्यांचे व्यवहारिक गुप्तपण चालूच असते. हेच आधी प्रकृती रूप म्हणा का लक्ष्मीनारायण म्हणा असे त्या नवऱ्याने त्या स्त्रीला स्त्री धर्माला अनुसरून वागण्याच्याच गुणधर्माने वागविल्यामुळे होते. किंवा स्त्रियाच्या योगे पतीला पूर्ण देवपण असल्याने तिचे काम संपते. म्हणून हा तिचा देह पतन होऊन तिचा शुद्ध आत्मा देवरूप झालेल्या आपल्या पतीच्या हृदयात एकरूप होऊन जातो. असे झाले तरी उत्तमच. स्त्रियांनी नवऱ्याच्या अगोदर मरावे म्हणतात. अशा रीतीने झाले म्हणजे ते खरे अगोदर मरणे समजावे आणि आपला पती पूर्ण देवरूप व अजरामर झाल्याची तिला साक्ष बरोबर पटली. आणि तिच्या अगोदर जर पतीचा देह गेला तरी लोकदृष्टीने ती विधवा जरी असेल तर ती अखंड सौभाग्यवतीच समजावी. कारण तिचा पती लोकात दिसत नाही तरी परमेश्वरूप झालेला तिचा पती तिला स्पष्ट दिसत असून त्यांच्या बरोबर ती ब्रह्मानंदात घेत असते व तिचा पती त्याच्या योगी ब्रह्मरूप झालेला असतो. म्हणून तिला सती साध्वी योगिनी परमेश्वर समजून हे पूर्णपणे समाजासाठी निरनिराळ्या भाषेने बोलून पाहतो. कन्याकुमारी स्त्रीच्या योगे ठिकाणी शुद्ध परब्रह्म परमेश्वर पण ते स्वभावताच आहे. पण ते उदयास यावे यासाठी प्रथम स्वभावतः त्यांच्या आई बापाकडून किंवा नवऱ्याकडून स्त्री धर्माला अनुसरून देवपणाचे गुणधर्म दिले गेले पाहिजेत व त्याप्रमाणे स्त्रियांकडून वागवले पाहिजे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी स्वभावतःच असलेले देवपण आपोआप उदयास येऊन ते सर्वच्या सर्वच देवपण त्या नवऱ्यामध्ये येते व ते नवरे देवरूप बनतात. सारांश नवऱ्याला जर देवरूप व्हायचे असेल तर त्याच्या बायकोच्या ठिकाणी देवपण प्रथम यावे लागते व ते येण्यासाठी तिला देवधर्माचे गुणधर्म प्रथम शिकवले पाहिजे व स्त्री धर्मानेच तिला वागवले पाहिजे. म्हणजे तिच्या ठिकाणी असलेले अघटित सामर्थ्याचे देवपण ते आपोआप नवऱ्यामध्ये येते. तसेच बापाला जर देवरूप अवस्थेत जाणे असेल तर त्या बापाने आपल्या पुत्रालाच प्रथमपासून देवपणाचेच ब्रह्मचारिक गुणधर्म पूर्णपणे येतील असे शिक्षण पहिल्यापासून दिले गेले पाहिजे. मुलांचे शिक्षण पूर्ण देवपणाचे गुणधर्म आले म्हणजे त्याच गुणधर्माच्या योगे हा पिताही देवरूप होऊन जातो असा आहे सिद्धांत. या अध्यायाचे जे कोणी स्त्री पुरुष अवश्य लक्षपूर्वक नित्यपठन श्रवण करत राहतील त्यांच्या मनाचे अज्ञान थोड्या दिवसातच नाहीसे होऊन स्त्रियांच्या योगे पुरुषास व पुरुषांच्या योगे स्त्रियांस आपोआप ज्ञान प्रकाश होऊन जगात व जगाच्या बाहेर खरे काय व खोटे काय याचे पूर्ण ज्ञान होईल. सर्व प्रकारे ऐहिक सुखसंपत्तीची
थोड्या श्रमात त्यांच्या घरात समृद्धी येईल हा निश्चय समजावा. ओम तत्सदिती. श्री सच्चिदानंद सद्गुरू उपासने प्रणिताया राक्षुदाया ऐहिक सुखलाभ अधर्माचा परिणाम विवरणाम. तृतीय अध्याय प्रारंभ. ओम तत्स ब्रह्मार्पणस्तु शुभम भवतु.